गुड आफ्टरनून. आज 27 डिसेंबर गुरुवार आहे ना. समृद्धी सोनवणे माझा व्हिडिओ काढत आहे. जवळजवळ बरेच व्हिडिओ समृद्धी आणि गणेश सर यांनी काढलेले आहेत. धन्यवाद या दिदीला. माझ्या मोबाईलचे सर्व ऑपरेशन्स जवळजवळ समृद्धीकडं असतात आणि काही व्हिडिओ गणेश सरांकडे असतात. छान आहे. आज एक छोटासा व्हिडिओ. आज दुपारी थोडी रेस्ट घेतली, बसलो इथं. सकाळी एक छोटा व्हिडिओ पाठवलेला तुम्हाला 2.5 मिनिटाचा. परत त्याची थोडीशी पुनरावृत्ती. पालकांनो, मला काम सांगू नका, मला फक्त दादाजी कसे आहात एवढे बस. आणि कोणती जबाबदारी मला देऊ नका. तुमचा अधिकार आहे काम सांगण्याचा, तुमचा अधिकार आहे जबाबदारी देण्याचा. परंतु माझे तब्येत आणि जे दिसता, मला वाटतं थोडी अजून मुलांमध्ये मिक्स होऊन मुलांच्या ॲक्टिव्हिटीत थोडा इंटरेस्ट घेऊ देत. पण कोणतीही ज्यावेळेस फोन येतो किंवा काही जबाबदारी येते किंवा काही निर्णय घ्यावे लागतात, त्यावेळेस काही निर्णय मनाला पटत नसले तरी घ्यावे लागतात आणि मग चिडचिड होते. म्हणून त्यामध्ये ॲडमिशनबाबतचा असो, फी कलेक्शनबाबतचा असो, विशेषतः मुलांना ॲबसेंट ठेवणं, घरी नेण्याबाबतचा असो, किंवा इतर काही छोटे मोठे निर्णय. मी सकाळी सांगितलं की पूनम मॅडमला स्कूलचे 100% अधिकार देण्यात आलेले आहेत चेन्नईला जाण्यापूर्वीच. आणि नाणे सरांना कॉलेजचे पूर्ण 100% अधिकार देण्यात आलेले आहेत चेन्नईला जाण्यापूर्वी. त्यांना सपोर्टिंग म्हणून जो सिनियर लोक आहेत त्यात गीते सर, गणेश सर, अशोक सर, पाटील सर, तुषार सर, नवले सर आणि आमचे शिवाजी सर, गुंजाळ सर ते तर आहेतच. ऑफिसचे लोक मदत करतात. छान रुटीन त्यांनी चालवावं. माझ्या डोळ्यासमोर ती छान चालवत आहेत. आणि म्हणून तुम्ही टाळा की काही पालक काय करतात, माझा फोन नंबर कुणाला तरी देतात. तर मी आता इनोसंटली आता घेतो फोन, उचलतो, नंबर आला म्हणजे, आणि मला त्यात काहीतरी जबाबदारी दिलेली असते त्या फोनमधून. तर कृपा करून तुम्हाला जी फोन लावायचे ते गुंजाळ सर, पूनम मॅडम यांना द्या त्रास, त्यांना भरपूर त्रास द्या. उरलेला सिनियर टीचर्स लोकांना द्या. तिकडं ज्ञाने सरांना कॉलेजच्या बाबत त्यांचा नंबर तुमच्याजवळ असावा. ज्ञाने सरांचा नंबर, पूनम मॅडमचा नंबर. तुम्ही या शाळेत मुलं ठेवून, संबंध ठेवून जर त्यांचे नंबर जर तुमच्याजवळ नसतील तर समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकतं आहे. आणि म्हणून त्यांचे नंबर दोघांची सेवा असावेत. काही सिनियर टीचर्सचे नंबर तुमच्याकडे असावेत. अर्थात खूप डिस्टर्ब करू नये. ते त्यांच्या कामात असताना तुमचा फोन आला आणि त्या गडबडीमध्ये पुन्हा मॅडम गाडी चालवतात, ज्ञाने सर गाडी चालवतात, किंवा कुणी पाहुणे बसलेले आहेत. निर्णय चिडचिडीचा होतो, चुकीचा होतो. तुम्ही निवांत आहात का, मी 1-2 मिनिट बोलू का नंतर बोलू, असं विचारायचं. फोन केला का तुम्हाला असं वाटतं समोरच्याने बोलायलाच पाहिजे. फोनच्या मॅनर्स आणि एटिकेट्स आपल्याकडं इंडियामध्ये फार कमी आहेत, खूप कमी आहेत. काही लोक नावही सांगत नाही स्वतःचं, लगेच विषय सुरू करतात. पण आमचे जे मित्र आत्ता 15 दिवसापूर्वी एक्सपायर झाले, त्यांची एक स्टाईल होती. फोन केला कधी पहिले बोलायचे, मी DU जोशी बोलतो.
मी डी जोशी बोलतो. अगोदर आपलं नाव सांगावं. मी अमुक अमुक बोलते, मी अमुक अमुक बोलतो. किती छान वाटतं. ते न बोलता लगेच दादाजी उद्या आम्ही येणार आहे. अरे तू कोण आहे, कशाहून आहे, कधी येणार आहे, काय काय काम आहे, दादाजी असं असं होईल का. मला जर फोन लावताना तुम्हाला फोन कसा लावायचा, फोनवर सुरुवात कशी करायची, फोनवर कसं सुरुवातीत बोलायचं, आपली ओळख कशी सांगायची, जरी तुमचा नंबर सेव्ह असला तर तुम्ही बोललं पाहिजे की मी अमुक अमुक बोलते, मी अमुक अमुक बोलतो, आम्ही अमुक अमुक बोलतो. आपण आपलं 1 मिनिट वेळ घेतला तर चालेल का, आपण फ्री आहात का, आत्ता बोलू का नंतर बोलू, याप्रमाणे सुरुवात करा. डायरेक्ट काम सांगू नये. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती एक तर तणावात असली तर तुमचं होणारं काम होत नाही, कारण चिडचिड निर्माण होते. प्रत्येक तुम्हाला आयुष्यात दिवसाला प्रत्येकाला 5-50 फोन लावावे लागतात. पण त्या फोन लावण्याचा, फोनवर बोलण्याचा थोड्याशा एटिकेट्स, त्याचे रूल्स आहेत, मॅनमेड आहेत, ते काही दैवी नाहीत. कॉमन सेन्सने ते रूल्स तुम्हाला माहीत असावे, तर त्याप्रमाणे बोलावून खूप घाईघाईत बोलू नये. दुसरं असं की आपलं फोन ज्याला केलं त्याचा जर तिथं समोर त्यानं उचलला आणि त्याचा जर आवाज असेल, बँडचा आवाज आहे, गर्दीचा आवाज आहे, गाडीचा आवाज आहे, कोणाचं तरी गोंगाट आहे, तारतम्य पाहावं की इथं खूप आवाज आहे, सॉरी नंतर करतो, तुम्ही खूप गर्दीत दिसतात, खूप आवाज येतो आहे, मी अर्धा तासाने, 1 तासाने करते, मी 1 तासाने करतो, असं छान बोला ना. तुम्हाला एखाद्या कामाची घाई असते आणि तुम्हाला असं वाटतं समोरच्या त्या भावना तुमच्या असतात. आत्ता मी दादाजींना फोन लावते, मी आता पूनम मॅडमला फोन लावतो, मी आता ज्ञानेश सरांना फोन लावतो, आणि ते तुमचं काम असं असं गुलजार सरांना फोन लावतो, आणि अशा गडबडीमध्ये तुम्ही फोन लावतात आणि 1-2 पालकांची एकदम रॅश भाषा असते. काय चाललंय, काय नाही भाऊ, आपल्याला तर अंदाज आलेला नसतो कोण आहे ते. ओळखलं का, काय बोला, आम्ही उद्या येणार आहेत. बरं या दादाजी, आमचे 4 मुलं इकडनं येणार आहेत ॲडमिशनला. बरं या, कोणाचे येणार, काय येणार, जागा किती आहेत, मग मुलं इंग्लिश मिडियमचे आहे की मराठी मिडियमचे आहे का सेमी इंग्लिशचे आहे, कितवीला आहे, काय आहे, खूप डिटेल व्यवस्थित फोन करण्यापूर्वी नियोजन करा. म्हणून आता तोच फोन सकाळचा व्हिडिओ थोडा विस्तृत प्रमाणाने, कधीही फोन करण्यापूर्वी नियोजन करायचं असतं का मला ज्याला फोन करायचा याची स्टार्ट कशी करायची, ती व्यक्ती कोणत्या स्थितीमध्ये आहे. कधी कधी मी झोपेत बेडवरच फोन उचलतो, कधी कधी एखादं इमर्जन्सी शाळेचं असतं म्हणून झोप लागलेली तेवढं फोन वाजला, बंद मी कारण म्यूट केलेलं नसेल, उचलला का झोपेतून उठल्यानंतर माझी आता दुपारी रेस्टची टाईम असतो आणि मग काही समजत नाही कोणाचा फोन आला काय आला. म्हणून मी खूप वेळा सांगितलेलं आहे की खूप वेळा सांगितलेलं आहे की संध्याकाळी 5 ते 7 हा माझा छान टाईम आहे. दॅट इज माय हॅपी टाईम. माझ्या दररोजच्या जीवनामधील आनंदाचा टाईम हा 5 ते 7 असतो. निवांत असतो, कामं आटोपलेली असतात, दिवसभरची कटकट, तणाव, आनंद दोन्हीही समतोल झालेले असतात. आणि म्हणून 5 ते 7 सारखा सुंदर टाईम कोणता असेल माझ्या तुमचा वेगळा असू शकतो. म्हणून तो टायमिंग आहे आणि विषय फार जपून तुम्ही मांडायचा असतो. स्वतःची ओळख दिल्याशिवाय कधीच करू नका. मी अमक्या गाऊन बोलतो, अमुक अमुक बोलते, अमुक अमुक बोलतो, अमुक अमुक गाऊन बोलते, अमुक अमुकचे वडील आहे, अमुक अमुकचे. बऱ्याच वेळा तुम्ही मुलांच्या नावं सांगतात, मी कसे सर्व नाव पाठ करू. डायरेक्ट सांगतो मी शीतलचा पप्पा आहे,
मी दिगंबरची आई आहे. अरे बाबा, इतकं कोणतं? इथं जर दिगंबर नावाचे जर 4 मुलं असतील तर कोणतं दिगंबर? शीतल नावाच्या 3 मुली असतील तर कोणत्या शीतलचे? मग तुम्ही तुमच्या गावाचं नाव, तुमचं नाव आणि मुलाचं नाव, त्याचा वर्ग व्यवस्थित सांगून आणि मग परत विचारा सांगून, आपण फ्री आहात का? 1-2 मिनिट आपला वेळ घेऊ का? 2 मिनिट वेळ घेऊ का? आणि 2 मिनिट म्हणून 2च मिनिट घ्यायचे. 2 मिनिट भरून 10 मिनिट बोलायचं नाही. आलं बरं ना? तर ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. आणि बोलताना रॅश बोलणं नको, पोलाईट बोलणं असं, अत्यंत नम्र. हॅलो, मी अमुक अमुक बोलते. दादाजी, आपल्याकडे 2 मिनिट वेळ देता येईल का? आपण फ्री आहात का? आणि मग छान बोलायचं. तेच पूनम मॅडमबरोबर, तेच गुंजाळ सरांबरोबर, तेच ज्ञानेश सरांबरोबर, तेच सिनियर टीचर्सबरोबर. तुम्हाला हॉस्टेलच्या मुलींपैकी अश्विनी मॅडमचा नंबर तुमच्याजवळ असावा. परवानगी आहे, पण खूप इमर्जन्सी करता, छोट्या छोट्या गोष्टी करता नाही. तुम्ही लक्षात ठेवा, 700 मुलांचे वाढदिवस, त्यांच्या बहीण भावाचे वाढदिवस, त्यांच्या आईवडिलाचे वाढदिवस, त्यांच्या आजोबाजीचे वाढदिवस आणि त्यांच्या आजोबाजीचाही मॅरेज ॲनिव्हर्सरी, आईवडिलांची मॅरेज ॲनिव्हर्सरी, मामा मामीची मॅरेज ॲनिव्हर्सरी, काका काकूची मॅरेज. आता किती अटेंड करायचे आम्ही? फोनवर का होईना, किती विश करायचं. म्हणून लिमिटमध्ये त्या मुलीने आठवण केली की माझ्या मम्मी पप्पाचा चांगलं तसं मम्मी पप्पाचा मॅरेज ॲनिव्हर्सरी. अरे तुम्ही तुमच्या लग्नाला आम्हाला बोलवलं नाही ना, आता मॅरेज ॲनिव्हर्सरीमध्येच निघते काहीतरी. लग्नाच्या वेळेस कुठं बोललो होतो? मला नाही बोलवलं, मग कशाला आता मॅरेज ॲनिव्हर्सरीची आठवण देतात? त्यावेळेस आम्हाला न बोलवतं तुम्ही लग्न केले, मग नका ना मला आम्हाला डिस्टर्ब करू. आता पण समजा लेकराने, इफ द चाइल्ड इज इन गुड फेथ, ते जर मुलगा जर मुलगी खूप चांगला अभ्यास असला, चांगला खेळ असला, चांगलं वागणं असलं, तर त्या मुलांचा थोडा अधिकार होतो आणि ते मुलं हळूच येतात. दादाजी, इन गुड फेथ, माझ्या मम्मी पप्पाचा मॅरेज ॲनिव्हर्सरी, पप्पांचा वाढदिवस. मी सांगतो, अरे अमुक अमुक याला फोन लावून द्या. टीचर असले जेंट्सला जेंट्स, लेडीजला लेडीज, द्या फोन द्यायला. आणि मी निघून जातो. मला वेळ असला तर मी माझाच फोन देतो. पण माझा फोन देण्यात किंवा कोणाला फोन देण्यात खूप त्रास असतो. ज्याचा फोन दिला त्याला लगेच दुसऱ्या मिनिटाला दुसरं काही काम असतं आणि त्याला असं असतं की ते काम आटोपून दुसऱ्या कामात लक्ष द्यायचं असतं, लगेच फोन करायचा असतो. पण मुलांना फोन दिला की मुलं 5-10 मिनिट फोन सोडत नाहीत आणि तुम्ही त्यांच्याशी शॉर्टमध्ये बोलत नाहीत. आणि त्यामुळं शक्यतो टीचर्स मुलांना फोन देणं टाळतात आणि कधीकधी तेच पालक त्या फोनवर परत फोन करतात, 10-15 मिनिटांनी तो सेव्ह करतात आणि परत फोन करून त्यांचा वेळ घेतात. म्हणजे जो तो बिझी आहे ज्याच्या त्याच्या ह्याच्यात. तुमचा एक मुलगा किंवा तुमची एक मुलगी म्हणजे सर्वस्व नाही त्या टीचर्स करता किंवा आमच्या करता. डेफिनेटली ते लाडका असेल, ती लाडकी असेल, सद्गुणी आहे, छान आहे. आणि ज्या मुलांनी काही चुका केलेल्या असतात किंवा थोडेसे घाबरट मुलं असतात, फार मिक्स झालेलं नाही एवढं गेलेल्या 5-6 महिन्यात, ते मुलं डेअरिंग करून कधी आम्हाला विचारत नाही की दादाजी आम्हाला घरी फोन लावायचं नाही विचारत. बिचारे होतील यावर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या वर्षी. त्यांच्यात ते धारिष्ट येईल. त्यांचं बिहेविंग, थोडंसं आवाज कमी करायला सांगा बसलेच. बिहेविंग जर त्यांचं खूप स्टँडर्ड आणि मॉरली खूप स्ट्रॉंग असतील तर नेचरली ते कमी वेळात आमच्याशी संपर्क साधून त्याचा फायदा घेतात. हा एक गोष्ट आहे, थोडं बंद ठेवावं. दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपले जे आता ॲडमिशन झालेले आहेत त्या
ॲडमिशन्सपैकी जवळजवळ 10वीचे मुलं जे हॉस्टेल असतात त्या नंबरपर्यंत आपले ॲडमिशन्स त्यापेक्षा वर होऊन गेले. म्हणजे 10वीचे मुलं 10वी नंतर इथं थांबणारे सोडून जे जाणारे असतात 11वी 12वी बाहेर, त्यांची जी संख्या असते अंदाजे हॉस्टेलर आणि डे स्कॉलरची, ती संख्या आमची जवळजवळ ॲडमिशन्स आम्ही भरलेले आहेत. म्हणजे आता कोणता महिना, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 वेळा आमचे 3 रविवारी ॲडमिशन झालेले आहेत. पहिल्या रविवारी ऑक्टोबरचा पहिला रविवार, नोव्हेंबरचा पहिला रविवार आणि डिसेंबरचा पहिला रविवार. आता जानेवारीचा पहिला रविवार म्हणजे 7 जानेवारीला मला वाटतं पहिला रविवार येतो आणि 7 जानेवारीला काही पालकांचे ॲडमिशन्स इथं येतील. पण या 3 महिन्यातच आमचे ॲडमिशन्स फुल झालेले आहेत. जे नक्की जाणार आहे ते 10वीचेच असतात, मधल्यांची अनिश्चितता असते. म्हणून त्या जागा आमच्या भरल्या गेलेल्या आहेत आणि त्यातील काही रिजेक्ट झाले, काही घेतले. जे रिजेक्ट झाले काहींना रीइंटरव्ह्यू दिली, काहींना वेटिंगला ठेवलं आहे, काहींना स्पष्ट शक्य नाही म्हणून सांगितलं. सॉरी, जिथं सॉरी शब्द आलेला आहे फॉर्मवर, सॉरीचा अर्थ नाहीच होणार, नका करू प्रयत्न. पण हे सॉरीवाले 1, वेटिंगवाले 2, रीइंटरव्ह्यूवाले 3 आणि यस ॲडमिशन झालं, अलाउड असा शब्द मी टाकतो तिथं. यस, परमिटेड, अलाउड किंवा ॲडमिशन सँक्शन, त्यांना लगेच ॲडमिशन घ्यायला सांगितलं जातं. लगेच ते फॉर्म भरतात आणि त्यांना सांगितलं जातं आता फॉर्म भरा आणि लगेच ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करा. परंतु काही अडचण असेल तर 3 दिवसाचे आत, इंटरव्ह्यू झाल्यापासून 3 दिवसाचे आत तुम्ही घरी जाऊन चर्चा करा. आम्ही हो म्हटलं आहे, पण तुम्हाला जर नसेल घ्यायचं, काही अडचण असेल, तुम्ही हुशीने आलेला आहात, इंटरेस्टने आलेला आहात, तुम्हाला या शाळेत मुलं टाकण्याची इच्छा आहे, पण इंटरव्ह्यूमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी पासही झालेली आहे, परंतु तुमच्या काही घरी गेल्यावर काही अडचणी परत उभ्या राहतात, आर्थिक असतील, कौटुंबिक अडचणी असतील, किंवा मुलगा हो नाही म्हणत असेल, मुलगी हो नाही म्हणत असेल, किंवा काही अजून काही अडचणी असू शकतात, किंवा यापेक्षा बेटर स्कूल कुठेतरी महाराष्ट्रात, परराज्यात यापेक्षा चांगलं स्कूल तुम्ही शोधत असतात आणि त्या तुलनेने आपलं राहत्याचं आमचं स्कूल थोडं तुम्हाला कमी वाटतं, मग तुम्ही कॅन्सल करू शकतात. परंतु 3 दिवस तुम्हाला म्हणून दिलेले असतात. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असेल, तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर 72 तासाच्या 24 3 दिवस 72 तासाच्या तुमचा फॉर्म भरलेला, म्हणजे फॉर्म भरून जायचा, पण अमाऊंट पाठवताना 72 तासाच्या आत तुम्ही ती पाठवायची. ती जर पाठवली तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असं ठरलं जातं. ते जर पैसे आले नाहीत तर त्या पालकांना इंटरेस्ट नाही किंवा त्यांचं कॅन्सल झालं असं गृहीत धरलं जातं. तरीही मध्यंतरी 2-2.5 महिन्यानंतर आम्ही एक कॉमन रिपोर्ट पाठवला की ज्यांचं ॲडमिशन डन झालं तर त्यातले 4-5-6 पालकांचं ॲडमिशन झालं नाही, त्यांनी काहीतरी अडचणीमुळे त्यांनी केलं नाही. त्यानंतर त्यांचे फोन आले का आम्ही लेट झालो, आता ॲडमिशन होईल का? आणि खरं तर नाही होणार, परंतु तरी देखील मी गुंजाळ सरांनी सांगितलं कॉमन एक पत्र द्या त्यांना, तर ठीक आहे आता झाली तुमच्या गडबड झाली, तुम्ही ताबडतोब येऊन 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत परत ॲडमिशन कन्फर्म करा. त्याप्रमाणे परत ते 5-7 मुलं जे राहिले होते त्यातील 3-4 मुलांचं ॲडमिशन झालं. टोटल जे निश्चित जाणारे मुलं आहेत त्यांच्या जागा निश्चित या 3 महिन्यात भरल्या गेलेल्या आहेत. हा मुद्दा संपला. पुढे एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही त्याचं रेकॉर्ड करतो की जे ॲडमिशन्स आले तिथं रिकमेंडेड म्हणजे हे ॲडमिशन तुम्हाला कुणी सुचवलं, तुम्हाला इकडे यायला कुणी सांगितलं,
कुणाच्या रेफरन्सने तुम्ही आलात, रेफरन्स किंवा रिकमेंडेड, आणि त्यावेळेस ज्यांचे नावं त्यांनी त्यात लिहिले, त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की आपल्या 700 पालकांपैकी 305 पालकांनी मुलं रिकमेंड केलेले आहेत. ती संख्या 305. 700 पैकी 305 पालकांनी ते मुलं त्या मुली इथं पाठवले. त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, त्यांच्या ओळखीचे, त्यांच्या व्यवहारातले, त्यांच्या व्यापारातले, त्यांच्या शेतीतले, संबंधातले, त्यांच्या एजन्सीजमध्ये असे 305 पालकांचा इथं आलेले. त्यातील काहींचं 1, काहींचे 2, काहींचे 3 आलेले आहेत, काहींचे 4-5 आलेले आहेत. 4-5 पालकांची 5-5, 4-4, 5-5, 6-6 मुलं आलेले आहेत. व्हेरी गुड, धन्यवाद अशा पालकांना. पण सॉरी म्हणावं लागेल, कारण ते आले परंतु त्यांचं इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं नाही, किंवा काहींना सेकंड चान्स इंटरव्ह्यूचा दिलेला आहे. त्यांनी थोडीशी तयारी करून यायची. विशेषत्वाने तयारी एकच, रीडिंग चांगलं पाहिजे. इंग्लिशचं, हिंदीचं, मराठीचं, त्यातले त्यात इंग्लिशचं रीडिंग चांगलं पाहिजे. इंग्लिशचं रीडिंग जर इंग्लिश जे टेक्स्टबुक आहे, इंग्लिश आहे, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, इंग्लिश सायन्स आहे, इंग्लिशमधले सर्वच विषय, कोणत्या विषयातलं कोणतंही पान काढलं त्याच्या वर्गातील तो ज्या वर्गात आहे त्या, किंवा ज्या वर्गात जायचं त्या वर्गातील, त्याला व्यवस्थित वाचलं आलं पाहिजे. खूप फ्लुएंट असं नाही काही, पण बऱ्यापैकी वाचता आलं पाहिजे. त्याचा आम्ही एक रेंज दिलेला आहे की 3-4 मिनटाच्या आत त्याने 1 पेज वाचावं, आणि 2-3 मिनटात वाचावं, 3-4 मिनटात वाचावं, फार झालं तर 4-5-6 मिनटात वाचावं. वाचताना कमीत कमी चुका असाव्यात, 1-2 झिरो असाव्यात, 1-2 चुका असाव्यात, 3-4 चुका असाव्यात, जास्तीत जास्त 7-8 चुकापर्यंत ओके पर पेज. आणि मग त्या मुलांचं ॲडमिशन घ्यायला आम्हाला बरं वाटतं. पण काही मुलं 10-15 मिनिट लागतात वाचायला. मिस्टेक 25, 30, 40, 50, 60, 70 मिस्टेक होतात. अशी मुलं घेता येत नाही. परंतु एक विशेष आहे, तर आम्हाला त्या पालकांशी आम्ही इंटरव्ह्यू घेतो कधी का तुम्हाला ह्या पालकांनी कसं सुचवलं. तर काहींनी सांगितलं आम्हाला त्यांची आमची फ्रेंडशिप आहे, ते आमचे नातेवाईक आहेत, काही ओळखीचे आहेत. पण त्याच्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही त्यांचे व्हिडिओ ऐकत असतो. तुमच्या शाळेचे व्हिडिओ स्टेटसवर येतात किंवा डांगे सर यूट्यूब चॅनलवर येतात. आम्ही तुमचे ते व्हिडिओ ऐकले, तुमचे विचार ऐकले, तुमच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्यात, आणि आम्ही खूप प्रभावित झालो. आणि आमच्याही मुलांना अशा शेकडो ॲक्टिव्हिटीज किंवा शेकडो ट्रिक्स किंवा शाळा चालवण्याची जी पद्धत आहे याचा फायदा आमच्या बालकांना व्हावा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला बळजबरीनं कोणी पाठवलेलं नाही. आम्ही सातत्याने गेले 6 महिने किंवा 2 वर्ष, 1.5 वर्षापासून तुमचे फोटो, तुमचे व्हिडिओ, तुमचे आमच्या स्टेटसवर रिडायरेक्ट केले जातात. आमच्या आपल्या पालकांकडून त्यांना पाठवले जातात, आणि मग त्यांची इच्छा होते. इतक्या छान ॲक्टिव्हिटी, एवढा सुंदर उपक्रम चालणारी शाळा आहे, तिथं मुलं पाठवायला गेले पाहिजेत म्हणून ते इथं पाठवतात. असे 305 पालक सापडले. कारण आता पहिले 3च महिने झाले आणि ॲडमिशनला जगामध्ये काही सुरुवात झालेली नाही. फक्त आपल्या शाळेमध्ये महाराष्ट्रात ॲडमिशन सुरू होऊन बरेच ॲडमिशन झालेले आहेत. महाराष्ट्रातील कदाचित एकमेव आपलं स्कूल असेल. आणि अजून तर आत्ता 7 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत ॲडमिशन चालतात. पण एकदा जागा भरून गेल्या तर मग मात्र ते ॲडमिशन संथ गतीने करावं लागतात. आत्ता सुरुवातीला बऱ्यापैकी इझिली देतो आम्ही, पुढं कडक केलं जातं, कारण जागा भरल्यावर मग ॲडमिशन कुठं करायची, कसे करायचे. परंतु ज्या 305 पालकांनी या 3 महिन्यामध्ये जे इथं मुलं पाठवले त्या सर्व पालकांना आणि त्यांच्या इथं शाळेत असलेल्या मुलांना विशेष धन्यवाद. कारण त्यांच्या मुलं त्यांचे खूप डेव्हलप झालेत, खूप ॲक्टिव्ह झालेत. याचा आनंद त्या पालकांना झाला आणि त्यांनी
इतर अनेक पालकांना ते आपल्या शाळेच्या ॲक्टिव्हिटी दाखवल्या, कथन केल्या, सांगितल्या आणि आता प्रूफ लागतं म्हणून त्या व्हिडिओवर दाखवल्या. म्हणून त्या 305 पालकांचं सध्या मी अभिनंदन करतो, थँक्स देतो. यानंतर अजून आता 7 जानेवारी, फेब्रुवारीचा पहिला रविवार, मार्च, एप्रिल, मेचा पहिला रविवारी राहिलेले पालक ज्यांचं परत त्यात मी सांगत असतो की कोणत्याही पालकाने निव्वळ व्हिडिओ टाकून इथं मुलं येत नसतात. निव्वळ इथले स्टेटसचे फोटो दाखवून ते मुलं येत नसतात. दुसरा एक गोष्ट आमच्या लक्षात आलं का त्या पालकांचा, मी मागं 3 वर्षापूर्वी बोललेलं आहे, त्या पालकांचा तुमच्या त्या इतर पालकांवर प्रभाव आहे का? त्यांचं मॉरल इम्प्रेशन आहे का? त्यांचं त्या परिसरात स्टेटस आहे का? त्यांच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्या मित्रांमध्ये, त्यांच्या एजन्सीजमध्ये किंवा त्यांच्या परिचित लोकांमध्ये त्यांचं इम्प्रेशन आहे का? त्यांचा प्रभाव आहे का? त्यांचा जर प्रभाव असेल तरच या गोष्टी घडतात. नाही तर काही लोक सांगतात चांगलं आहे स्कूल, पण त्या पालकांचा, ज्याचे आमच्याकडे मुलं आहे, त्यांचा जर त्या समोरच्या लोकांवर प्रभाव नसेल तर यांनी सांगूनही ते मुलं इकडे इंटरव्ह्यूला येत नाहीत. नो प्रॉब्लेम, आपल्या जागा, आपल्याला तर मागच्या वर्षी पाहिलं की खूप मुलांना ॲडमिशन मिळालं नाही, परंतु इथं पालकांची सुद्धा टेस्ट असते. त्यातले त्यात आता समजा यातले 10-5 पालक असे आहेत की ज्यांना पुढच्या वर्षी यायचंच नाही, मुलं त्यांच्या अडचणीमुळं मुलं टाकायचेच नाहीत. ते इतरांना आमचे व्हिडिओ शेअरही करत नाहीत, आमचे फोटो शेअरही करत नाहीत आणि ते कुणाला सांगतही नाही का, कारण त्यांच्यापुढं प्रश्न असतो. त्यांना विचारलं कामाला इतरांनी की आम्हाला मुलं टाकायचे, तुमचं खूप छान आहे, आमचं यावर्षी, तर त्यांच्याकडनं उलटं होतं. आमचंच यावर्षी मुलाचं जवळजवळ मुलामुलीचं ॲडमिशन निश्चित नाही, आमचं कॅन्सल झालेलं आहे. ते असे लोक दुसऱ्याला फार रिकमेंड करू शकत नाही, त्यांच्याकडे तेवढा मॉरल व्हॅल्यू नसतो. तर स्वतःचाच मुलगा ते ठेवण्यात असमर्थ असतात, स्वतःचीच मुलगी इथं ठेवण्यात त्यांना अशक्य असतं आणि त्यामुळं ते इतरांवरला रिकमेंड स्ट्रॉंगली करत नाही किंवा त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही किंवा प्रभाव पाडण्याचा तो प्रयत्नही करत नाहीत किंवा ते खूप आपुलकीने, खूप आत्मीयतेने शाळेबद्दलचं वर्णन बाहेर करत नाहीत. हेही आम्ही 50 वर्षात पाहिलेले. पण ज्यांना इथं 10वीपर्यंत शिकवायचं आहे, 10वी पूर्ण करायचं आहे, त्यांचा प्रभाव खूप असतो आणि त्यांचा प्रयत्न खूप असतो की माझ्या मुलाबरोबर माझ्या 10वी नातेवाईकांचा फायदा व्हावा, माझ्या मुलाबरोबर मुलीबरोबर इतर काही माझ्या मित्रमंडळींच्या मुलांचा फायदा व्हावा असा त्यांचा प्रयत्न असतो. ज्यांना मुलं इथं 10वीपर्यंत ठेवायचे आणि विशेषत्वाने ज्यांचे मुलं आता 10वीला आहेत, आज 10वीला आहेत, यांनाच हे काम खरं मोठ्या प्रमाणावर त्यांचंच असतं आणि त्यांचाच प्रभाव आम्हाला, कारण त्यांचा मुलगा KG पासून 10वीपर्यंत, 5वीपासून 10वीपर्यंत, 8वीपासून 10वीपर्यंत, 9वीपासून 10वीपर्यंत तिथं दीर्घकाळाने 10वीला जी जबरदस्त तयारी केली जाते, तो एक छंद झालेला आहे दादाजींचा. 10वीची बॅच विशेष, किती कच्चे राहिले, कसे आलेले मुलं असो, ॲडमिशन कसे झालेलं असो, त्यांना चांगल्या वळणात आणतो आणि चांगल्या अभ्यासात आणत असतो, चांगल्या ॲक्टिव्हिटीत आणतो. अर्थात कोरोनानंतर मी परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं का आय एम सॉरी, कोरोनानंतरच्या 3-4 बॅचमधील काही मुलं मुली घडवण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहोत. स्पष्ट बोलायचं नाही जमलं. त्याचे दोष शोधत म्हणजे ते करत असताना आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या पालकांच्या चुका जास्त, पालक मुलांच्या खूप आहारी गेलेले, मुलींच्या खूप आहारी गेलेले. बाह्य वातावरण कोरोनामुळं बिघडलेलं असताना मुलं मुली सांगतील त्याच गोष्टी पालक ऐकत होते आणि शहानिशा न करता इथं येऊन
आपला मुलगा मुलगीचं वर्तणूक, त्याचा अभ्यास कसा याची शहानिशा करता बाहेरच काहीतरी वेगळा चर्चा 4-2 लोकांची असते. आणि असे पालक हे मारक असतात, धोकादायक असतात. मुलं सगळे गोड असतात, मुलं चुकतील, मुली चुकतील, मुली चुकतील, चुकू देत, पण पालक चुकायला नको. आणि म्हणून यापूर्वीच्या काही बॅचेसला आम्हाला त्रास झाला. पण आत्ता मागची बॅचही छान गेली, तिला टर्बन बॅच म्हणतो आम्ही, खूप छान बॅच. आणि ही बॅच तर अतिशय छान आहे. मी सांगितलं परवाच्या अजून 3 महिने चुकू शकतात मुलं, पालकही चुकू शकतात. पण आजपर्यंत जवळजवळ मार्चपासून किंवा 1 एप्रिलपासून सुरू झालेली बॅच आत्तापर्यंत खूप 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 छान होते. 2-4 मुलं चुकलेले होते, 2-4 मुली थोड्याशा आळशी, लेझी, बेफिकीर. आम्ही ते खूप गोड केलेले आहेत, खूप छान झालेले आहेत. माझी ही बॅच खूप लाडकी झालेली आहे. 10वीची बॅच, ज्या 50 वर्षातल्या ज्या बॅचेस आहेत, अनेक 50-60 बॅचेस, त्यातील CBSE आणि स्टेटच्या मिळून यातील ज्या टॉपच्या बॅच 4-5 बॅचेस घेतल्या, तर त्यात ही बॅच आहे. याची जाणीव आता 10वीच्या पालकांनी मनात ठेवायची की तुमचे मुलं छान, कारण तुम्ही छान कॉपरेशन केलं, तुम्ही छान आमच्या शिस्तीचा सन्मान केला, आमच्या नियोजनात तुम्ही डिस्टर्ब केला नाही. आणि म्हणून तुमच्या मुलांची बॅच चांगली. एक बॅच चांगली झाली का मुलं चांगले घडतात, मुली चांगल्या घडतात. आणि स्टाफही खूप छान सहकार्य करत आहे. म्हणून स्टाफचंही 10वीच्या सर्व स्टाफचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आता पुढची बॅच ही शक्यतो अगदी थोडं राहिले, आमचं 15-20% पोर्शन राहिले. कालच संध्याकाळी मी रिपोर्ट घेतला, तर 1 जानेवारीला 9वीची बॅच सुरू होत आहे. लवकर थोडं राहिलं आहे, तर ते आमचं चालता आम्ही घेणार. परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेऊ, पण 10वीचं सिलेबस 1 जानेवारीला सुरू होत आहे. 10वीचं सिलेबस 1 जानेवारीला सुरू होत आहे. तेव्हा या 10वीच्या पालकांची आता ओळख होईल. पहिल्यांदा कोणत्या मुलाचे कोणते आईवडील, कोणत्या गावचे, आम्हाला ओळख नसते. त्यातील पहिली मीटिंग खूप महत्त्वाची राहील, पहिली भेट, ती आम्ही घेऊ. आता याचा अवकाश तुम्हाला डिक्लेअर करतो की, तर 31ला खूप गर्दी आहे आणि माझी तब्येत अजून पाहिजे तशी सेटल नाही. मी थोडासा ओव्हर ॲक्टिव्ह राहतो आणि मग मला त्रास होतो, त्यामुळे थोडासा अजून सेटल नाही. त्यामुळं 10वीच्या नवीन बॅचची एक मीटिंग होईल, ओळख पडेल. आणि मुलांचे गुणाचं थोडंसं त्या ठिकाणी विश्लेषण केलं जाईल. हा मुलगा कच्चा आहे, ही मुलगी लेझी आहे, हा मुलगा ॲक्टिव्ह आहे, हा खूप छान आहे, पण हा असा चुकेल, ही मुलगी इथं चुकेल, पालक असे चुकतील. चुकणारे पालक मुलांना घरी जादा ठेवणारे, अति लाड करणारे, अति बेफिकीर, मुलाकडं अति दुर्लक्ष करणारे, हे दोन्ही पालक. अति लाड करून अति लाड करणारे आणि अति बेफिकीर असलेले दोन्ही पालक आमच्याकडे असतात. म्हणजे कधी वर्षभर त्या पालकांची ओळखही होत नाही, कधी येतही नाही, भेटतही नाही, मुलाचंही कौतुक नाही, त्याच्याबद्दलची चौकशी करत नाही, असे बेफिकीर पालक असतात. या सर्व पालकांच्या बाबत आता नवीन बॅच, मोठी बॅच आहे, तर त्या बॅचची 1 जानेवारीला आमची सुरुवात होत आहे. फार सुंदर तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यापूर्वी सांगितलेलं की त्यांचे ॲडमिशन 31 डिसेंबरपूर्वी त्यांचे झाले, की ज्यांचे ॲडमिशन झाले, जे पालक अति उत्साही आहेत, ज्यांनी खूप मुलांना रिकमेंड इथे केलेले, खूप पालकांना, अनेक मित्रांना या शाळेमध्ये येण्याकरता रिकमेंड केलेलं आहे. खूप त्यांचा प्रभाव पडलेला आहे त्या गल्लीमध्ये, त्या गावामध्ये, त्या एरियामध्ये, त्या नातेवाईकांमध्ये, त्या मित्रांमध्ये ज्यांचा प्रभाव आहे, असे जे 9वीचे पालक आहेत, त्या पालकांना या ठिकाणी विशेष असं महत्त्व देण्याचं यावर्षी नियोजित केलेलं आहे. ज्या पालकांचा समाजावर प्रभाव आहे, नातेवाईकावर प्रभाव आहे, मित्रमंडळावर प्रभाव आहे, त्यांचा आमच्याही शाळेवर प्रभाव असला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. तुमचा इथं आमच्यावर प्रभाव असला पाहिजे, आमचाही मुलांचा तुमच्यावर प्रभाव असला पाहिजे त्यांच्या सद्वर्तणुकीनंतर. म्हणून
आपण हे सर्व नियोजन आता 31 डिसेंबरला खूप डीप पद्धतीने होईल. 9वीची बॅच सुरू होत आहे, लवकर होत आहे. याची 9वीतून 10वीला गेलेली नवीन बॅच सुरू होत आहे. याची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. तुमचा 1 दिवस लेट झाला ॲडमिशनला तर मुलाची मनस्थिती खराब होईल. 1 दिवस लेट झाला, 1 आठवडा फार झाला आणि कोणालाही नाही. नियम तो नियम. ज्याचं ॲडमिशन झालं त्याची बॅच सुरू, ज्याचं लेट ॲडमिशन होईल त्याची बॅच लेट सुरू होईल. एखादी बॅच 1 मार्चला सुरू होईल, एखादी बॅच 1 जूनला सुरू होईल. 3 वेळा होतील. 1 जानेवारीची बॅच, दुसरी 1 मार्चची बॅच आणि 1 जूनची बॅच. त्याप्रमाणे आपल्याला 10वीतील जाणाऱ्या मुलांच्या पालकांनो निर्णय घ्या का तुम्हाला तुमचा मुलगा 1 जानेवारीच्या बॅचमध्ये टाकायचा की 1 मार्चच्या बॅचमध्ये टाकायचा, 1 जूनच्या बॅचमध्ये टाकायचा. तो निर्णय तुमच्यापर्यंत. मला फोन करू नका, मला डिस्टर्ब करू नका. ते पूनम मॅडम, ते गुंजाळ सर आणि त्यांनी तो निर्णय घ्यायचा. एक हाती सूत्र आता पूनम मॅडमकडे दिलेलं आहे, कॉलेजचं ज्ञाने सरांकडे दिलेलं आहे, ऑफिसचं गुंजाळ सरांना दिलेलं आहे. गुंजाळ सरांशी जे नम्रतेने वागतात, गुंजाळ सरांशी ऑफिसच्या लोकांशी ज्यांचं पोलाईट वागणूक आहे त्यांचे लाखो कामं होतील. पण जो पालक ऑफिसशी सहकार्याने वागत नाही, नम्रतेने वागत नाही, पोलाईटली वागत नाही, नमस्कार, त्याला कोणती सर्व्हिस इथं पाहिजे तशी देण्याचा प्रयत्न होणार नाही. नक्की, हे नक्की आहे. म्हणून प्लीज आता 31 डिसेंबरपूर्वी तुम्ही येताना तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी नेमकं कमीत कमी वेळात स्टाफबरोबर चर्चा करा. मुलांच्या अभ्यासाची कोणतीही टेन्शन, काळजी नको. मुलांची ॲक्टिव्हिटीची कधीच काळजी नको. ती जबाबदारी 100%, 101% आमची आहे. आम्ही जी मुलांची काळजी घेतो, ऑलराऊंड डेव्हलपमेंट, खेळामध्ये, वागण्यामध्ये, आता सगळ्याच गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही. पण तुमच्या अपेक्षेपेक्षा बऱ्याच काही गोष्टी जादा मुलामुलींच्या झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत. तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप झालेल्या आहेत. पण तरी देखील काही तुमच्या अपेक्षा अपूर्ण राहतील एखाद्या 2 गोष्टीत. त्यात तुम्ही हळूवारपणे, नम्रतेने स्टेटसवर टाकून किंवा पर्सनली टीचर्सला भेटून त्या कराव्यात. हरकत नाही. अजून काही आयडिया असल्यात, अजून काही ट्रिक्स असल्यात, आमच्याजवळ अजून खजिना आहे. अजून हजारो गोष्टी मला द्यायच्या राहिलेल्या आहेत. हजारो, शेकडो नाहीत. असे बरेच पालक म्हणतात, दादाजी यार नवीन आयडिया तुमच्याकडे कुठून येतात? चिंतन असतं. जग पाहिलेलं आहे, 20-25 देश फिरून आलेलं आहे, भारत पूर्ण फिरून आलो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा फिरून आलो, भारतातील सगळे राज्य फिरून आलो, जिल्ह्यातील सगळे तालुके फिरून आलो, तालुक्यातील सगळे गावं फिरून आलो, गावातील सगळ्या गल्ल्या बी फिरून पाहिलेल्या आहेत, गल्ल्यातील सर्व घरं बी फिरून पाहिले, घरातील सगळे माणसं मी आमच्या हिला हसायला येतं, समृद्धीला. इकडं मॅडम बसलेले, अश्विनी मॅडम, दाखवून तिकडं थोडी. हां बस. तर त्यामुळे ह्या आयडिया सुचत असतात. ज्याला कळकळ आहे त्याला आयडिया सुचतात आणि काही लोक सुचवतात. आणि मग त्याप्रमाणे सुचवलेल्या आणि सुचलेल्या 2 आयडिया असतात, 2 कल्पना असतात, 2 कल्पकता असतात. सुचवलेल्या कल्पना आणि सुचलेल्या कल्पना. सुचलेल्या पॉवरफुल असतात, सुचवलेल्या थोड्याशा कंटाळण्यासारखं आपण करत नाही. म्हणून सुचलेल्या जी कळकळ असते, जे कल्पना असतात त्या राबवण्यात आम्हाला आनंद वाटतो. आम्ही खूप आनंद घेतो. ते 5 समोर लावा. ते तिकडे मुलं 3 वाजलेले आहेत. सर्व मुलं मुली बॅडमिंटन खेळत आहेत. घ्या इकडं. सर्व मुलं मुली बॅडमिंटन 3 ते 4 सर्व वर्ग खेळायला सोडले जातात आता या हिवाळ्यामध्ये. सर्व KG to 10 सर्व खेळतात 3 ते 4 दिवसभर. कमी प्रमाणात, कारण काही क्लासला चान्स मिळतो, काहींना नाही मिळत, कधी कधी इतर ॲक्टिव्हिटी येतात. म्हणून ह्या शेकडो ॲक्टिव्हिटी, शेकडो पद्धतीने
शेकडो स्किल शेकडो पद्धतीच्या नियोजनाने आपण स्कूल चालवतो. आपला सर्वांचा या ठिकाणी जो आत्मभाव आहे, तुमचा सर्वांचा आमच्याबद्दल जी आत्मीयता आहे, आपल्या शाळेवर जे सर्व पालक ओतप्रोत भरभरून प्रेम करतात, विद्यार्थी देखील त्यामुळे खूप आनंदी आहेत. आम्ही आनंदी आहोत. पण आता वयामानाप्रमाणे आता त्रास होतो आहे. आता वय आणि शरीर धर्म त्या वयाप्रमाणे चालतो. तेवढं जर सोडलं तर अजून उत्साह तितकाच आहे. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या सद्भावना अशा सदैव आमच्याबरोबर राहतील. 305 लोक झालेले आहेत. आता राहिलेल्या 700पैकी किती माझे पालक पॉवरफुल आहेत का जे इतर त्यांच्या प्रभावाने इतर मुलांना इथं शाळा दाखवतात, शाळेला भेट द्यायला लावतात, ॲडमिशनला येतात. नाही झालं तर सॉरी म्हणतात. काही नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. बेटर लक नेक्स्ट टाईम, बेटर लक नेक्स्ट टाईम, सरळ आहे. तर त्या पद्धतीने जागा लिमिटेड आहेत, त्या दृष्टीने आपण सावध राहा. 31 तारखेच्या तुमच्या मुलाचं ॲडमिशन कन्फर्म करा. तुमच्या मुलीचं ॲडमिशन कन्फर्म. काल परवापासून 3-4 दिवसापासून प्रचंड गर्दी जुन्या पालकांची, म्हणजे तुम्ही जे आत्ता आहेत सर्वांचे सारखे फोन येत आहेत गुलजार सरांना. आणि सर्वांनी फोन नंबर, त्यांचे बँक अकाउंट नंबर घेऊन जवळजवळ 3 दिवसापासून सोमवारपासून प्रचंड मोठ्या संख्येवर पालकांनी आपले ॲडमिशन्स कन्फर्म केलेले आहेत, निश्चित केले आहेत. काही 2-3-4 पालक, 2%, 4% पालक थोडे अज्ञान असतात. त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नसते. त्यांना असं वाटतं आपण कधी गेलो तर ॲडमिशन होईल आपलं कन्फर्म. प्लीज त्यांना जागं करा. एकमेकाला आठवण द्या, तुमचं ॲडमिशन झालं का, तुमचं ॲडमिशन झालं का. मी माझं ऑफिसशी गुलजार सरांशी कॉन्टॅक्ट करून माझं ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे, तुम्ही केलं का, असं एकमेकाला आठवण द्या. आणि एकमेकाला कॉपरेशन करा. कुणाला पाहिजे तर एकमेकाला थोडे पैसे उसने द्या, फी करता थोडीशी मदत करा. आणि एकमेकाला उचलून घ्या, एकमेकाला हात द्या. आणि एकमेकाच्या विद्यार्थ्यांना, बालकांच्या शिक्षणामध्ये तुमचं सर्वांचं सहकार्य. तुमच्या निव्वळ एका सूचनेमुळं एखाद्याच्या विद्यार्थ्याचं, एखाद्याच्या मुलामुलीचं कल्याण होत असेल तर ती संधी जरूर आपण घ्यावी. आणि इतरांचा, आपल्या बालकाबरोबर इतर अनेक बालकांचं कल्याण करून देण्याचा संकल्प आपल्या मनात ठेवावा. हीच सर्वांना अगदी गोड सूचना. ओम शांती शांती.